मित्रांनो मंडळीनो, आपल्या मागे जो बसलेला आहे त्याची फापल्ली आहे. मित्रांनो आता गावी गेल्यानंतर एक कोंबडीचा शिकार जरूर करणार आहे आम्ही. बाजूला आलेला आहे एक छपरी रायडर. मित्रांनो आजूबाजूचं दृश्य बघा, एकदम कडक भारी दृश्य आहे. वा वा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो आजचा व्लॉग असणार आहे शिमगा व्लॉग, मुंबई टू मंडनगर. मुंबईवरून निघालो आपण विरारवरून. सकाळचे वाजलेले आहेत 5:28. मित्रांनो गेल्या वीकमध्ये मी गावी गेलेलो. त्या व्हिडिओमध्ये चांगला प्रतिसाद दिलात तुम्ही, खूप भारी वाटलं. तसंही ह्या व्हिडिओला पण तुम्ही चांगला प्रतिसाद द्या. तर मित्रांनो सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. मी निघालो आहे विरारवरून. तर माझ्यासोबत असणार आहेत माझे मित्र 3 जण आहेत. तर आम्ही गावी जाणार आहोत. आणि आता आज दिनांक आहे रविवार 1 मार्च 2026. शिमगा हा सण आमचा कोकणातील खूप मोठा सण असतो. त्या सणासाठी आपण निघालो आहोत. सकाळचे वाजलेले आहेत 5:30. मस्त भारी मजा येणार आहे यावेळेस. जय काल महाकाल विकराल शंभो, जीवन हो या मृत्यू दोनों ही तुम हो. जय महाकाल हर हर महादेव, हर हर महादेव. हे काय होतं भाई, कुत्रा कुठे येतोय माझ्या मागे भाई. What? शिव शंभो 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 नारायण, शिव शंभो 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 नारायण. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. What? जय भवानी, जय शिवराय. मित्रांनो मस्त असा सकाळचा एकदम पहाटेचा सुंदर असा नजारा आणि थंड थंड बोचराना वारा. What? आणि आपण सुरुवात करूया आपल्या देवाच्या नावाने या प्रवासाला. हो या. मित्रांनो खूप सारे रायडर पण निघालेले आहेत. सकाळचे वाजलेले आहेत आता 5:36. आणि इकडनं बघितले 2 बायकर निघाले होते, त्यांच्यासोबत पण मागे पिलियन आहेत. सहलीला जायाचं सहलीला, सहलीला जायाचं सहलीला. मित्रांनो सहलीला तर नाही पण शिमग्याला जरूर जाणार आम्ही लोक. शिमग्याला जाणार. What? हमारा कोई नहीं दिख रहा है, बारात इधर है बच्ची. हाँ फुल इधर लाइटिंग वीटिंग लगा के रखी है. मित्रांनो आता विरारच्या वसईवरून हायवेवरून आता चाललो आहे बोरवली साईडला. बट इकडे जे हायवेवर या लोकांनी आता ना डांबरी रोड पुन्हा टाकलेला आहे. आणि ते डांबरीकरण केल्यामुळे जरा रोड व्यवस्थित झालेले आहेत. आणि यांनी आणखीन एक इम्प्रूव्हमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये, की हे जे रोडवर हे ब्लॉक टाकलेले आहेत ना छोटे छोटे, ज्याच्यामुळे कशी एक लेन समजते आपल्याला. आता हे व्हाईट कलरचे दिसत आहेत तुम्हाला, व्हाईट येल्लो असं कलरचं आहे. पण हे व्हाईट कलरचे जे टाकलेले आहेत त्याच्यामुळे एक लेंथ कळते. म्हणजे ही मिडल लेंथ, फर्स्ट सेकंड थर्ड अशी लेंथ आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी ना ह्याच्यामध्ये कळतात. हे एक चांगलं काम केलं आहे गव्हर्नमेंटने आणि भारी वाटतंय. लास्ट टाईम म्हणजे 3 वर्षापूर्वी महाबळेश्वरला गेलेलो आणि तो महाबळेश्वरचा जो घाट मी रात्रीचा 8-9 वाजता अंधारातच केलेला. तेव्हाचा एक्सपिरियन्स मला आता म्हणजे आठवतोय की तेव्हा तिकडे महाबळेश्वरला पण जर तुम्ही गेलेला असाल तर तिकडे पण हे असे ब्लॉक्स लाइटिंगवाले आहेत. तर ते वाला तर भारीच होतं. पण हे पण इकडे चांगलं काम केलं या लोकांनी, मस्त भारी एकदम. मित्रांनो आपल्या एका मित्राला घेतलेला आहे आपण मीरा रोडवरून. आता बोरिवलीला पोचलोय. सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि आपला प्रवास आता पूर्ण कंटिन्यू होणार आहे. इकडे भेटणार आहे आपल्याला अक्षय दादाचा नाद नाही केला ग बाई. अक्षय दादा इकडे आहे, बाईक घेऊन उभा आहे. फॅमिलीला सोडतोय
तर त्याने आपल्याला डायरेक्ट नॅन्सी कॉलनीला बोलवलेलं आहे. तर आपण खूप वर्षानंतर नॅन्सीमध्ये चाललेलो आहे. लहानपणी आपण जायचे आणि आता खूप टाईम नंतर आपण नॅन्सीमध्ये आलो आहोत. बचपन की वो याद्या अक्षय दादाने पूर्ण केलेली आहेत. आधी इकडे होता, आता समोर आहे. अक्षय दादा कुठे दिसत नाही. अक्षय दादा, अक्षय दादा, अक्षय दादा. हा गाईज बघा, हा आहे अक्षय दादा. हा अक्षय दादाचा नाद नाही केला पोरी बघा ह्याला. हा नुसता अक्षय दादा. अभी मेरा हेलमेट देख तू खाली देख ले फिर जान दिला. हा दादाचा हेल्मेट बघूया गाईज. आपल्याला पण सेम हेल्मेट आहे. दादा आपल्याला हेल्मेट देणार आहे आता. हा आता बघूया अक्षय दादाची गाडी बघा मित्रांनो. कडक कडक वन साइड किंग किंग आईचा गावात DJI भाई ऐकत नाही भाई. पूर्ण भाईनी खर्च केलेला आहे. फुल वन साइड खर्च आहे मित्रांनो. DJIचा याने घेतलेला आहे 360 वन साइड खर्च. ऐकत नाही पब्लिक. मीच त्याला गिफ्ट दिलंय. जाऊ द्या, गरीब आहे म्हणून गरीबाला करतो मदत मी कधी कधी. What? आणि हा आहे आपला ओमी दादा. ओमी दादा किंग किंग आहे किंग. चला मित्रांनो, आता थोडा इकडे आपण सोडूया पब्लिकला आणि निघून जाऊया इथून. भाई ऐकत नाही भाई. काय घेतलंय हे? रास पैसा. दादा आपला ब्लॉगर आहे, नवीन ब्लॉगर आहे मित्रांनो. याला पण फॉलो करा, सबस्क्राईब करा. फुल इज्जत आहे भावाला पण. मित्रांनो आता ऐरोलीला पोचणार आहोत आपण. खूप वेळ लागला. बोरिवलीला जायचा एक प्रॉब्लेम झाला. त्याच्या फॅमिलीला बसवत होता तिकडे. खूप लेट झाला. 6:30लाच बोरिवलीला आलेलो. आता 8:30ला निघालो आहे बोरिवलीवरून. काहीतरी प्रॉब्लेम झालेला. एकच सीटवर दोघांचे रिझर्वेशन होते, त्यामुळे तो इश्यू झाला आणि एवढा वेळ झाला आम्हाला तिकडेच. तर आता निघालो आहेत. खूप कंटाळा आला, पूर्ण ओला झालेलो घामाने आणि आता निघालो. आता जाऊया आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो. लेट्स गो या वन साइड. मित्रांनो एक मोठं चूक झालेली आहे. आता आपण आहे ना चुकीने मुंबई गोवा हायवेवर चढलेलो आहोत. पोलीस पण भेटले आम्हाला. पोलिसांनी सहकार्य केलं. त्यांनी सांगितलं चुकून झालं असेल तर ठीक आहे, आणि त्यांनी चालान वगैरे काय हे नाही केलं. बघू या रोडला कसं टू व्हीलर कसे अलाव नाही आहे, त्याच्यामुळे आपण हळूच चालवतोय गाडी आता. कारण हे लोकांनी पोलिसांनी पण आपल्याला हेल्प केली आहे. ते बोलले की हळूहळू जावा तिकडे. असं वाटलं मला आपण चुकीच्या रोडवर गेलो आहेत, त्यामुळे गाडी हळूहळू चालवली. आणि पुढे एक जण उभा होता बाईक ॲक्टिवावाला. त्याला विचारलं तर त्याला पण काय कळालं नाही कुठे आलं काय. नंतर पुढे गेल्यानंतर आहे ना आपले पोलीस हवालदार उभे होते, ट्रॅफिक हवालदार. त्यांनी मग साईडला घेतलं आम्हाला आणि विचारलं कुठे चालला काय चालला. हा मुंबई पुणे गोवा हायवे आहे, मुंबई पुणे हायवे आहे, ते इथे टू व्हीलर अलाव नाही आहे. आणि त्यांना बोललो साहेब चुकून आम्ही आलो या रोडला. मॅप लावलेला एका मित्राने लावून दिला आणि ते मग नंतर त्यांनी चेक केलं तर मॅप फोर व्हीलरचा मॅप लावून दिलेला भाईने आपल्या अक्षय दादाचा नादच करायचा नाही मित्रांनो. कारण अक्षय दादा चुकीच्या माहिती देतो आपल्याला. त्याच्या नादामध्ये आपण आता सकाळी पण लेट झालो आणि आता पण आपलं पोलिसांनी पकडलं आपल्याला आणि चुकीच्या मार्गावर त्याने आपल्याला पाठवलेलं. खोपोली रोडला आम्ही लागलेलो आहोत आता. सो तर आता इथे मॅगडीला थांबायचं बोलतोय. एक तर गावी जायची ओढ आहे आणि भाई थांबून चाललाय. कसं चालणार, असं नाही होत मित्रा. इथेच आता 10 वाजले. 10 वाजता मी माणगावात पोचलो असता आणि भाई मजा घेतली असती गावची. एक दिवस जरा चांगलं गावी राहायला मिळेल ते नाही की भाई हा भाई हळूहळू याला गावी जायचं आहे. काय बोलणार आता मी.
कधी गावी जातोय आणि कधी मस्त बसतोय घरी आणि जरा फिरतोय गाव, असं झालंय माझं. पण या भाई अक्षय भाईला काय प्रत्येक 50 किलोमीटरवर थांबायचं आहे, असं नाही होत ना मित्रा प्रत्येक किलोमीटरला. आणि माझ्या मागे जो बसलाय ना तो पण एक नंबरचा शॉर्टच झालाय डोक्याला. What? गाडी चालू देत नाहीये मला प्रॉपर अशी एकदम, म्हणजे पाहिजे तशी गाडी चालू देत नाही. हळू घे राईटनी नको घेऊ, हे नको करू, ते नको करू, हळू घे अशी नको चालू, तशी नको चालू करतोय. तर मला ना आता वैताग आलाय. What? म्हटलं एकटा आला असता तर भाई बरा झाला असता, ह्याला पाठवून दिला असता ना. पण काय आता काय आपले दात आणि आपले झोट असं झालंय, What? त्यामुळे ते सगळं सहन करायचं आपल्याला. मित्रांनो, आता आम्ही आले आहोत खोपोलीला. खोपोलीच्या मॅकडीला आहे. मॅकडीला आपण आता नाश्ता करणार आहे आणि इथून नाश्ता केल्यानंतर आम्ही डायरेक्ट मानगाव मध्ये स्टॉप घेणार नाही, आता कंटिन्यू जाणार आहे. खूप उशीर झाला आम्हाला इथे यायला आणि सगळा उशीर याच्यामुळे झाला आहे भाईमुळे. तर आम्ही आता इकडं निघू अर्ध्या तासात. फास्ट करून मस्तपैकी निघणार आहोत. मच्छी काय मागवलं? हां मस्त आहे, एवढं घ्या, भारी लागते. मॅक्स स्पायसी प्रीमियम मागवलं आहे मित्रांनो, एकदम भारी. मित्रांनो, आता आपण निघालो आहोत इथून मॅकडीवरून, खोपोली रोडवरून. आता जाणार आहे डायरेक्ट. आपला नेक्स्ट टार्गेट कुठला असणार आहे याची? मानगावला जाणार आहे. मानगावला एक स्टॉप घेणार, तिथे थोडंसं चिल मारणार, चिल में दिल. What? आणि नंतर डायरेक्ट आपला गाव थेट. मित्रांनो, लेट्स गो. या पकडून बस. मित्रांनो, आता आपल्या बाजूला आलेला आहे एक छपरी रायडर. यासीचा एकदम सायलेन्सर लावलाय वच्चीने फुल. आता याला जाऊन जरा हे करूया गरम. What? गरम करूया वच्ची, गरम फुल गरम. छपरी राइडर बाजू में आ गया है हमारे गाई. मित्रांनो, आता पालीच्या गणपतीला आपण बल्लाळेश्वर गणपती पाळी इकडे पोचणार आहोत. आता आपण पालीला पोचणार आहोत मित्रांनो. पालीचा गणपतीचं एक दर्शन लांबून घेऊया आपण आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. खूप आता वेळ झालेला आहे. आता वाजले आहे 12:15. अजून इथून आपल्याला किमान 15 मिनटं तरी लागतील पालीला पोचायला. त्यानंतर तुम्हाला मुंबई गोवा हायवेला दाखवतो रोडचं कसं आहे. कारण की आपण गेला 2 आठवड्यापूर्वी आलेलो गावी, तेव्हा आपल्या एका व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. फेसबुकवर पण चांगला मिळाला आहे. फेसबुकवर 100Kच्या वर गेला आहे तो व्हिडिओ आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स दिलेला आहे. असाच रिस्पॉन्स तुम्ही ह्या व्हिडिओला आणि याच्या पुढे येतील त्या व्हिडिओलाही द्या. मित्रांनो, या मित्राची मान लचकली आहे. आता मावशी आपली मान आता सरळ करते त्याची. What? फुल एकदम कडक पद्धतशीर घरगुती उपाय चालू आहे. हे बघा, तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये, तर समोर बघा त्याची मान आता
भरला झाली काय रे बरी? हा तुझं करायचंय का मित्र? घाबरलाय तो. चांगली जी गेम वाजेल नाही तर इथं मोडदा पडेल. मजा घेते. मावशी फुल कडा कडा कडा. मित्रांनो बघा, गावी आल्यावर असे प्रकार बघायला मिळतात. मित्रांनो पाली सोडल्यानंतर हे काय आहे मित्रांनो, सभा चालू आहे इकडे फुल. आहा What? किंग किंग भाई किंग. आपला किंग दादा गेलेला आहे मस्त असं फुल एकदम कडक. अरे त्या लेवलला तसं करायला लागणार भाई, नाही तर पडणार. ती जास्त अशी नाही वाकू शकत, तिला असं करावंच लागणार. आपला दादा मित्रांनो, आजूबाजूचं दृश्य बघा, एकदम कडक भारी दृश्य आहे. वाव वाव मस्त. आता एकदम सगळं काय सुकलेलं झालेलं आहे सगळीकडे. आणि रोड एकदम ऊन पण आहे. वाजले आता 1. पालीच्या रोडने आता डायरेक्ट आपण माणगावला निघणार आहोत. या रोडला जास्त गर्दी नसते म्हणून आपण हा रोड निवडला आहे मित्रांनो. आता पालीच्या घाटात आलेलो आहे आपण. ह्या घाटामध्ये पण गाडी चालवण्याची जरा वेगळीच मजा आहे. तर आपण आनंद घेऊया ह्या घाटामध्ये गाडी चालवण्याचा. गाडी आपली स्लोच चालणार आहे. बघू शकता तुम्ही किती स्लो आहे. रस प्यायला ये म्हटलं माय. What? जाम भारी टर्निंग आहे तिकडे, म्हणजे वळण एकदम असे इथून तिथून असे आहेत. आणि जे तो बघा, तो आपला रायडर आहे एक अक्षय किंग. अक्षय दादा किंग किंग किंग. अक्षय दादा बघा गाईस कसा वाकवतो गाडी अशी. तू त्या साईडला कुठे करते गाडी? माझ्या मागे बसलाय तो, मी अशी वाकवतो, तो भाई त्या साईडला वाकवतोय. अरे काय इज्जत आहे की नाही यांच्यात? गाडी पण बोलेल काय चाल रहा है माझ्यासोबत. काय मित्रांनो काय बोलणार आता. घाटात आहे आणि गाडी मस्त चालवण्याचा आनंद लुटूया. पण आनंद लुटण्याच्या ऐवजी मागून आवाज येतोय. What? तो तर माझ्याहून बेकार चालवतोय भाई. मी तर ब्रेक तरी दाबतोय, तो ब्रेक पण नाही दाबत आहे. हे बघ तू जेव्हा वाकवायची तेव्हा वाकवणार नाही. आमचा एक मित्र आहे, रोह्याला राहतो, तिकडे आता जाणार आहे आणि आम्ही खाणार आहे चिकन सुक्का. चिकन सुक्का बरोबर तो आम्हाला देणार आहे एक चिल्लापी मासा. मासाचा एक जात आहे चिल्लापी मासा, चिल्लापी. What? आणि अशा प्रकारे तो आमचं तिकडे पाहुणचार करणार आहे. चांगल्या गोष्टी आम्हाला खाऊ घालणार आहे. वन साईड भाईने लोड दिला आहे, त्यामुळे गाडी त्या साईडला चालली आहे. गाडी शिकून घ्या हो. मी काय करतोय ते फक्त घाटामध्ये कसं चालवायची गाडी. घाटा उतरणाला आहे ना गाडी आहे ना, दुसऱ्या गेअरवर टाकायची. तर तिसऱ्यावर टाकशील ना ती फास्ट जाणार. अच्छा. दुसऱ्यावर ठीक आहे. ठेवायची गाडी, नाही तर पहिल्यावर ठेवायची उतरणाला ठीक आहे. घाटामध्ये. हां ठीक है, समझ तिसऱ्याला गया. चौथ्याला ठेवशील तर ती खूप फास्ट समझ जाणार. गया. मग तुला ब्रेक दाबावं लागणार. ठीक है. गाईस पाणी पाणी नुसता पाणी. कोकण 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 कोकण. मित्रांनो पावसाळ्यामध्ये चल सरळ सरळ.
गाइस छपरी राइडर मिला है हम लोग को। असे दोन दोन आले ना, कसे बघत राहतात हो ना। ए चिकन वेंचर लेके जाते इसको गाइस, याला घेऊन जाऊया, फुल चिकन पार्टी करूया आज। हा मारूया एक कोंबडीला मित्रांनो। आता गावी गेल्यानंतर एक कोंबडीचा शिकार जरूर करणार आहे आम्ही आणि तिला मस्तपैकी असा कापणार आहे फुल पद्धतशीर आणि फुल चिकन सुक्का चिकन ओला मस्त पद्धतशीर बनवणार आणि खाणार फुल शिमग्याचा आनंद घेत। असे प्रकारे आम्ही एक कोंबडी मारलेली आहे। ओ मेरी जान। थोडासा पाय लागला ना हलका असा असा तर ती न्यूट्रल पडते, पण अशी कधी पाळायला जाशील ना न्यूट्रल तर पडणार नाही। मित्रांनो माणगावात आपण आलेलो आहोत, 2 वाजलेले आहेत, माणगावमध्ये पोचलेत। माणगावामध्ये आल्यानंतर थोडंसं ट्रॅफिक आहे त्यामुळे आम्ही तो रोड मारून आलो, पाली मार्गे असं आलो, डायरेक्ट माणगावात बाहेर पडलो। आणि इथे बघू शकता तुम्ही माणगावात आल्यानंतरही इकडे ट्रॅफिक थोडंसं स्लो आहे। त्याच्या मागे खूप आहे, इंदापूरला पण आहे होतं, कारण की आपली पुढे एक गाडी गेलेली आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे। वास खूप घाण येतोय ना। सगळीकडे तैनात केलेले आहेत पोलीस, ट्रॅफिक पोलीस। मारायचा का सरळ जायचा? हा राईट, हा वाला राईट। हा राईट लोणेरे फाटा आहे काय? नाही नाही हा वाला नाही, हा वाला नाही, नांदवी मार्गे। हा वाला नाही रे बच्ची। चांगला रस्ता दाखवतोय हा भाऊ, रस्ता चांगला आहे आपला, मंडणगडात जायचं आहे। हा मोडकर इकडे नाही, इथं नाही ना। लोऱ्यातून जाऊ शकतो आपण। बघू शकता मी मंडळी काय ट्रॅफिक आहे इकडे पट्टे। बरं झालं आपण तो रोड, आतला रोड मारून आलोत, कारण की शिमगा असल्यामुळे पब्लिक सारी रोडवर उतरली। मित्रांनो आता गोरेगावमध्ये आलेत, गोरेगाव आगार। आता इथून आपल्याला अजून 1 ते 1.5 तास लागेल पोचायला। खूप फास्ट आले आम्ही लोक, रोड एकदम खाली होते। तुम्ही फक्त इंदापूर आणि आम्ही लोक तर इकडनंच आलेले, कुठून आपले पाली मार्गे। मित्रांनो मेन रोडने याल तर तुम्हाला थोडी बहुत ट्रॅफिक लागेलच, बट आम्ही पाली रोडने आलो त्यामुळे आम्हाला एवढं काय मिळालं नाही। फक्त माणगावला आलो आणि तिकडे थोडंसं ट्रॅफिक होतं, ते पण आम्ही बाईक असल्यामुळे फटाफट निघालो आणि आता गोरेगावला पोचलो आहे। इथून आपण मंडणगडला पोचू, 1-1.5 तासामध्ये गावी पोचू डायरेक्ट। आंबेडचा घाट लागणार आहे, नंतर आंबेडचा घाट लागणार आहे, नंतर आपण मजा येईल। अरे काय करतायत रे किंग? आहे छवा लागला वेळी हे लवड्या यांनी आई धावड्या म्हणून आणि लोकांना लावडा चुचाई करू। पकडून बस, पकडून।
काय जाऊ रे. अरे व्हिडिओ काढतोय तो, मी नाही काढत आहे भाई. गाडी भेंचो खतरनाक आला माधरचोत. उठा 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 उठा. लोकांना लवडा करू उतार दुसऱ्या गिअरवर खेचायला मजा येते. अरे दुसऱ्या गिअरवर आहे लवडा वाकवतो कशाला. वाकणार. अरे ती ह्या रोडला ग्रीप आहे भाई हिची बघ. किंग 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 आई फुल. हेल्मेट काढ लवडा. हेल्मेट मला दे. हेल्मेट मग व्हिडिओ चालू आहे. थांब 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 थांब. चिंता गेली ना. नको नाही काय हलू नको. गाईस एक नंबर मजा केली गाईस. अशा भारी ब्रेक पायात आहे आणि हातात आहे वरची. बघ हे डाऊन. आराम. अरे बघ दुसऱ्या गिअरवर आहे भाई. मित्रांनो मंडळीनो आपल्या मागे जो बसलेला आहे त्याची फापल्ली आहे. आरामसे. मी तर दुसऱ्या गिअरवर चालवतोय. बच्ची के दिल में. कळा गाईजानो गाईजानो गाईजानो. अरे भाई गिरेगा नहीं बच्ची. ये अपनी रानी है. रानी गिरेगी नहीं. रानी पहुंचाएगी घर पे. गाईजांनो बघू शकता तुम्ही कसे वेडी वाकळ वरणे आहेत. पण आपण गाडी एकदम हळूच चालवतोय. सावली. गाईजानो 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 गाईजानो. या 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 ये 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 ये
ये गाईज आता आलेत आम्ही आंबेच्या ब्रिजवर बघू शकता तुम्ही. फुल नजारा आहे एकदम भारी कडक, फुल कडक नजारा. मित्रांनो अशा प्रकारे आपण आलेलो आहोत मंडणगडमध्ये. फायनली पोचलो आहेत भाई आपण मंडणगडमध्ये. तर खूप टाईम नंतर पोचले, 3 वाजलेत आता. ॲक्च्युली आपण 12 वाजताच पोचले असते, पण 2 तास आपली बस जी होती अक्षयची फॅमिली जाणार होती त्या बसल्याला लेट झाला 2 तास, त्याच्यामुळे आपण लेट आले. फायनली मित्रांनो आपण आपल्या गावी आलेले आहे. तर मित्रांनो हा व्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये तुम्ही लिहून पाठवा. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. शिमग्याचा व्लॉग येणारच आहे पुढे, तुम्हाला तो व्लॉग बघूया. ये MT-15 आहे. शिमग्याचा ब्लॉग नंतर येणारच आहे, तो ब्लॉग तुम्ही बघू शकता. पण हा ब्लॉग पण आहे, ह्या ब्लॉगवर पण चांगलं प्रेम द्या. ह्याच्या आधीच्या ब्लॉगला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलात मित्रांनो, तसं पण ह्या ब्लॉगला द्या. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. सगळ्यांना शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा.